नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधानांकडून शांघाय सहकार्य परिषदेत व्यक्त. नव्यानं उभ्या राहणाऱ्या भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध. व्यंकय्या नायडू. योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार देशभर 100 योग पार्कची उभारणी करणार. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा. उच्च न्यायालयाकडून मान्यता मिळाल्यामुळे ठाणे आणि मुंबई उपनगरीय क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशची न्यूझीलंडवर खळबळजनक मात. शाकिब आणि महम्मदुल्ला यांची द्विशतकी भागीदारी. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका यांच्यात अंतिम लढत. आणि नैऋत्य ईशान्य मान्सून राज्यभरात बहुतांश ठिकाणी सक्रिय. मुंबईत 13 जूनला होणार दाखल. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. भारतीय विद्यापीठांमधल्या काही उच्च शिक्षण संस्थांनी जागतिक मानांकनात स्थान निर्माण केलं असलं तरी अशा संस्थांमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा दर्जा चिंताजनक आहे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवन इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक मानांकनात पहिल्या 200 नामांकित शिक्षण संस्थांमध्ये दिल्ली आयआयटी आणि बंगळुरू इथल्या आयआयएसची यांचा समावेश होतो. आता मुंबईच्या आयआयटीची त्यात भर पडली आहे. ही आनंदाची बाब आहे. पायाभूत सुविधेबाबत उच्च शिक्षण क्षेत्रात बराच विस्तार झाला आहे. मात्र तरीही अनेक संस्थांमधल्या शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे, असं ते म्हणाले. प्राचीन काळी जागतिक उच्च शिक्षणात भारताचा वरचष्मा होता. आपल्या शिक्षण संस्थांमध्ये जागतिक स्तरावरील तज्ज्ञ निर्माण करण्याची क्षमता आहे, असंही राष्ट्रपती म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न काल भारतीय लष्करानं निष्फळ ठरवला. यावेळी झालेल्या चकमकीत लष्करानं 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. लष्करानं व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. गेल्या 2 दिवसांपासून सरहद्दीवर घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचा संशय लष्कराला आल्यामुळे सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरीही गुरेज, माछील, नौगाम तसंच उरी इथं वारंवार सीमेपलीकडून गोळीबार होत आहे. काल उरीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं, अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं दिली आहे. दहशतवाद हा मानवतेला सर्वात मोठा धोका असून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक परिषदेत ते काल बोलत होते. दहशतवादाचा पाडाव करण्यासाठी शांघाय सहकार्य परिषद सदस्यांच्या समन्वित प्रयत्नांवर भर देतानाच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांना धक्का न लावता दळणवळण वाढवण्यावर भर राहिला पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. शांघाय सहकार्य परिषदेचं पूर्ण सदस्यत्व भारताला मिळालं असून भारत आणि शांघाय सहकार्य संघटना यांच्या मदतीनं दहशतवादाविरोधातल्या लढ्याला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. टेररिस्ट की रिक्रूटमेंट का, उनकी ट्रेनिंग का अथवा फाइनेंसिंग का, जब तक हम सभी देश मिलकर इस दिशा में कोऑर्डिनेटेड तथा सशक्त एफर्ट्स नहीं करेंगे, तब तक इन समस्याओं का समाधान असंभव है. मुझे पूरा विश्वास है कि भारत एससीओ सहयोग आतंकवाद के खिलाफ लड़ाई को एक नई दिशा तथा शक्ति प्रदान करेगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची शांघाय सहकार्य संस्थेच्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं भेट घेतली. भारत आणि चीन यांच्यातल्या संबंधांबद्दल आणि हे संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याबाबत चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी या भेटीनंतर ट्विटरवर म्हटलं आहे. दरम्यान अस्ताना इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेची 2 दिवसांची परिषद आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आहेत. या ऐतिहासिक भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करणं हे मुख्य उद्दिष्ट होतं, असं त्यांनी ट्विट केलं आहे.
नव्यानं उभ्या राहणाऱ्या भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली। DAVP आणि साथ है विश्वास है हो रहा विकास है या प्रदर्शनाचं आज चेन्नईत उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। प्रगत भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळ उभारली असून त्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून केंद्र सरकार कार्यरत आहे असंही नायडू म्हणाले। शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं। वित्त क्षेत्रात सरकारनं घडवून आणलेल्या सुधारणांमुळे देशाचा आर्थिक विकास कूच बदलेल आणि यावर्षी त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली। अमेरिका दौऱ्यात वॉशिंग्टन इथं एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। भारतानं गेल्या काही वर्षात अनेक मूलभूत सुधारणा केल्या। या सुधारणा सार्वजनिक योजनांवरील खर्च आणि थेट परकीय गुंतवणूक याचा परिणाम म्हणून भारताच्या आर्थिक वाढीत सुधारणा झाली आहे असं जेटली यांनी सांगितलं। देशभर योगाचा प्रचार करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी 100 योग पार्कची उभारणी करण्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केली। नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय आरोग्य संपादकांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते। ही सर्व केंद्र वर्षभर कार्यरत राहणार असून त्याची देखभाल योग आणि इतर संस्थांतर्फे केली जाणार आहे। 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनी लखनौ इथं मुख्य कार्यक्रम होणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। ठाण्याबरोबरच मुंबई उपनगरीय क्षेत्रातील समूह विकासासाठी उच्च न्यायालयाकडून मान्यता प्राप्त झाली आहे। यामुळे या क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। प्रस्तावित इमारतींचं चटई क्षेत्र वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या संदर्भात न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती NM जामदार यांच्या खंडपीठानं काल निकाल दिला। समूह विकासाला सप्टेंबर 2014 मध्ये स्थगिती देण्यात आली होती। समूह विकासाच्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणावर कोणता परिणाम होईल याचा अहवाल न्यायालयानं मागवला होता। राज्य शासनानं या संदर्भात अहवाल सादर केल्यानंतर सामूहिक विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नसल्याचं स्पष्ट झालं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता विकास कामांना वेग येऊ शकेल असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही समाधान व्यक्त केलं आहे। क्लस्टर डेव्हलपमेंटवरची बंदी उठवण्यासंबंधी आजच आदेश पारित झालेत असं समजलंय। निश्चित काही त्याच्यातल्या मुद्द्याबद्दल काही सूचना आहे का हे दुपारी तपासून क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे ही मुंबईची गर्दी आणि रिडेव्हलपमेंट याला एक नवीन दिशा मिळणार। मी न्यायालयाचा स्वागत करतो या निर्णयाचा। आता अधिक जोमानं रिडेव्हलपमेंटची कामं आम्ही गतीने करू शकू अशी आम्हाला एक निश्चित अशी आमची आशा आहे। कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातल्या निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकारी मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे। कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकारी मंत्रिगटाचे सदस्य असतील। हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयासाठी शासनाकडे सादर करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। क्रिकेट शाकिब खान हसन आणि महमूदुल्ला या बांगलादेशच्या फलंदाजांनी काल अतिशय आत्मविश्वासपूर्वक आणि जबाबदारीनं खेळी करत न्यूझीलंडवर 5 गडी राखून विजय मिळवून संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधलं। चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत कार्डिफ इथं काल झालेल्या सामन्यात 266 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानावर उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली। पहिले 4 गडी पटापट बाद झाले आणि 12 षटकात 4 बाद 33 अशी त्यांची दारुण परिस्थिती झाली। परंतु हसन आणि महमूदुल्ला यांनी संयमी फलंदाजी करत 5व्या गड्यासाठी 224 धावांची भागीदारी केली। शाकिबनं 114 तर महमूदुल्लानं यानं नाबाद 102 धावांची खेळी केली।
या दोघांच्या अभेद्य भागीदारीमुळे एक वेळ अशक्यप्राय वाटणारं आव्हान बांगलादेशनं 16 चेंडू आणि 5 गडी राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदीनं 3 गडी बाद केले. शाकिब आणि महमूदुल्लाह यांनी 224 धावांची भागीदारी करून याआधी 2015 साली पाकिस्तानविरुद्ध तामीम इक्बाल आणि मशिफिकुर रहीम यांच्या 178 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. या पराभवामुळे गुणतालिकेत एकच गुण मिळाल्यानं न्यूझीलंड स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. या विजयामुळे बांगलादेशच्या उपांत्य फेरीच्या आशा अद्याप जिवंत आहेत. दरम्यान आज बर्मिंगहॅम इथं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान सामना होणार आहे. या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर बांगलादेश उपांत्य फेरीत पोहोचेल, परंतु ऑस्ट्रेलिया जिंकला तर अ गटात इंग्लंड ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सामना होईल आणि बांगलादेश स्पर्धेबाहेर जाईल. टेनिस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात 9 वेळा विजेता ठरलेला स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंका यांच्यात अंतिम लढत होणार आहे. काल झालेल्या सामन्यात नदालनं ऑस्ट्रेलियाच्या डेमॉनिक थीम याचा 6-3, 6-4, 6-0 असा पराभव करत विक्रमी 10व्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. कालच झालेल्या अन्य एका सामन्यात स्टॅन वावरिंकानं अँडी मरेचा 6-7, 6-3, 5-7, 7-6, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास अपेक्षेप्रमाणे सुरू असून राज्यभरात मोसमी पावसाचं दमदार आगमन झालं असून नैऋत्य ईशान्य मान्सून कोकणच्या काही भागात प्रवेश केला असून तो 13 जूनपर्यंत मुंबईत दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. याआधी तो आज दाखल होण्याची अपेक्षा आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यभरात मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होईल. कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बुलडाणा इथं काल रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार वृष्टी झाली आहे. सोलापूर शहर आणि परिसरातही दमदार पावसाला सुरुवात झाली असून मंगळवेढा इथं वीज पडून 70 मेंढ्या दगावल्या आहेत. संत दामाजी सहकारी कारखाना रस्त्यावर रोकडे वस्ती इथं एका झाडावर वीज कोसळली, त्यामुळे झाडाखाली आश्रयाला थांबलेल्या 70 मेंढ्या दगावल्या. रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून पेरणीची तयारी सुरू झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधानांकडून शांघाय सहकार्य परिषदेत व्यक्त. नव्यानं उभ्या राहणाऱ्या भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध. व्यंकय्या नायडू. योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार देशभर 100 योग पार्कची उभारणी करणार. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा. उच्च न्यायालयाकडून मान्यता मिळाल्यामुळे ठाणे आणि मुंबई उपनगरीय क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशची न्यूझीलंडवर खळबळजनक मात. शाकिब आणि महमूदुल्लाह यांची द्विशतकी भागीदारी. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका यांच्यात अंतिम लढत. आणि नैऋत्य ईशान्य मान्सून राज्यभरात बहुतांश ठिकाणी सक्रिय, मुंबईत 13 जूनला होणार दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.